या भागाचे आमदार आपले हे आहेत, काय नाव त्यांचं, जाधव साहेब ना, भास्करराव आहेत ना, भास्करराव आहेत, माझे मित्र आहेत, पण ते विरोधात आहेत. त्यामुळे तुम्ही आजपासून सत्तेतला आमदार प्रमोद जठार हा तुमचा आमदार समजा. आजपासून मी तुमचा पालक झालो एवढं लक्षात ठेवा. कुंडलिक वगैरे तुम्हाला आमदार नाही असं समजू नका. आपले पालकमंत्री आहेत, इतर मंत्री आहेत, पण शेवटी स्थानिक आमदार लागतो ना. मला बरं आहे, मी फ्रीलान्सर आहे सध्या विधान परिषदेवर असल्यामुळे. जिसका कोई नाही उसका खुदा है यारो. तसं ज्याचं कोण आमदार नाही, ज्यांचे आमदार विरोधी पक्षाचे आहेत ज्या भागात, त्या भागातल्या लोकांना मदत करणं, दॅट इज माय मोटो. माझा मुख्यमंत्री आहे विषयाचा. ऊर्जा मंत्री कोण आहे? सीएम साहेब आहेत. मग काय, मी त्यांच्या आवडतीचा आहे, नावडतीचा नाही आहे. त्यामुळे पत्र घ्या, मी सांगतो ना तुम्हाला प्रश्न कसे सोडवायचे. डोंट वरी. आणि काय मागायचं तुम्हाला त्यांच्याकडे? इमिजिएट करा. कुठलं सबस्टेशन आहे, त्याला जागा मिळत नाही का? जागा आहे का? तुम्ही तुमचं सगळी चेकलिस्ट, या MIDC साठी या 10 गोष्टी लागतील, मला चेकलिस्ट द्या, इमिडिएट द्या. माझा नंबर घ्या, थोड्या वेळाने मला व्हॉट्सअप करा. सगळी चेकलिस्ट आजपासून या MIDCचा मी पालकमंत्री असं समजा. MIDC पुरता नाही तर उद्धव साहेब माझ्या अंगावर येतील. लक्षात आलं? मी तुमचा पालक आमदार आहे समजा. मंत्री बोललो असेल तो कामकाजात काढून टाक. मी पालक आमदार आहे असं समजा, बरोबर आहे? त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे, अजिबात चिंता करू नका.